शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्रतुंड आदि कृपाच्या जानना कोटी विघ्नाच्या बंधना आदि दाता तुझ्या एक दूता गणाकार शिवरूपावरा काल तोरणाती तुझा तर नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय कशा प्रकारे आपला हा व्हिडिओ एडिट करायचा आहे एकदम अशा सोप्या पद्धतीनं, एकदम गंभीर पद्धतीनं. ठीक आहे, अलाइट मोशन लागतंय. व्हिडिओ एडिट करायसाठी अलाइट मोशन ॲप लागते. जर तुमच्याकडनं नसेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, जॉईन करा. डिस्क्रिप्शन वाईटी टेलिग्रामला डायरेक्ट सर्च केलं तरी सुद्धा येत आहे, जॉईन करा. आणि तिथं पिन केलं आपलं अलाइट मोशन ॲप, त्याच्यावरती क्लिक करून अलाइट मोशन ॲपला इम्पोर्ट करून म्हणजे डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे, आणि आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियल आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, आता सिम्पली काय करायचं, प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. तुम्हाला बीट मार्क शेक इफेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, मटेरियल सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर काय अशा प्रकारे तुम्हाला जे काही ते करून दिलेलं आहे मी एवढं सगळं. ठीक आहे, आता फक्त तुम्हाला इथं काय करायचं आहे आणि काय नाही करायचं ते मी सगळं इथं तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला डायरेक्ट यायचं 9.13 सेकंदापाशी. ठीक आहे, 9.13 सेकंदापाशी आल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला पहिल्यांदा आपलं मटेरियल तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीचा जो आपला पहिला फोटो आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही सिम्पली मला ट्रान्सफरवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला फोटो थोडा छोटा करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघू सुद्धा अशा प्रकारे एवढासा फोटो आपल्याला इथं छोटा करून घ्यायचा. एवढा फोटो छोटा केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं वर ह्याला सेट करायचं आहे, अशावर थोडं वर टाकलायचं आहे. ठीक आहे, आणि परत नंतर थोडं आणखीन मोठं करायचं, म्हणजे व्यवस्थित तुम्ही त्याला सेट करून घ्या पहिला. ठीक आहे, नंतर साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे. तुम्हाला यायचं एकदम लास्टला डायरेक्ट आणि जो ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत त्या फोटोला ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे, एवढंसं करून घ्यायचं आहे. आता सिम्पली काय करायचं, जिथे जिथे बीटमार्क आहेत म्हणजे त्या बीटमार्कपाशी यायचं आहे, त्या वरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि स्प्लिट्स ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून फोटोला काय अशा प्रकारे तुम्हाला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर जिथं जिथं बीटमार्क आहे तिथं या आणि फोटोला काय अशा प्रकारे वरच्या स्प्लिट करून घ्या. ठीक आहे, बघू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे आपला वरचा फोटो जो आहे तो इथं स्प्लिट करतो. ठीक आहे, तर स्प्लिट करायचं काम संपलेलं आहे. आता सिम्पली काय करायचं, एवढं असं झाल्यानंतर एकदम सोप्पा विषय आहे बरं का इथून पुढचा, म्हणजे काय करायचं मी ते सांगतो. ठीक आहे, आता तुम्हाला यायचं आहे 9.13 सेकंदापाशी. 9.13 सेकंदापाशी आल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि जी आपली PNG आहे बाप्पा नावाची PNG तुम्हाला इथे ॲड करून एकदम लास्टला यायचं आहे. हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत ती PNG ओढून घ्यायचं आहे. नंतर मला ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला सिम्पली काय अशा प्रकारे थोडं मोठं करायचं. ठीक आहे, 1 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आणि ह्या PNGला बरोबर इथं अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे. ठीक आहे, बघू शकताय बाप्पा नावाची PNG अशा प्रकारे इथं तुम्हाला दिसून जाईल एकदम असं गंभीर पद्धतीनं. ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्हाला याचं 9.13 सेकंदापाशी. ठीक आहे, 9.13 सेकंदापाशी आल्यानंतर सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं अशा प्रकारची एक PNG म्हणजे एक शेप जो आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा. शेप इथे ॲड केल्यानंतर ह्या शेपला पूर्ण स्क्रीनवरती पहिला अशा प्रकारे ओढून घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचं. एवढंसं करून घेतल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, कलरच्या ऑप्शनवरती यायचं आहे. कलरच्या ऑप्शनवरती आल्यानंतर हे जे सेकंड दिसतं ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता सिम्पली काय करायचं, हे तुम्हाला दिसतं खालचं म्हणजे हे ह्या साईडचं, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसतं. खालच्यावरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारे खाली वाढायचं आहे आणि हे अशा प्रकारे इकडं वरी घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे केल्यानंतर आता सिम्पली खालचा जो कलर आहे म्हणजे हा पांढऱ्या साईडचा, ह्या पांढऱ्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याला सिम्पली तुम्हाला इथून करून घ्यायचं ब्लॅक. ठीक आहे, म्हणजे हिकडच्या साईडचं आहे म्हणजे हे लेफ्ट साईडचं, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. लेफ्ट साईडवरती क्लिक केल्यानंतर हे जे ऑप्शन दिसते हे बघू शकता माझं टॅप, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सॉरी त्याच्या खालच्यावरती क्लिक करा. त्या खालच्यावरती क्लिक केल्यानंतर हे जे दिसते काळं ब्लॅक, ह्याला सिम्पली अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे खाली ओढून घेतल्यानंतर साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे. हे अशा प्रकारे होऊन जाते. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथून यायचं एकदम लास्टला, हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं मोठं करायचं आहे, अशा प्रकारे खालीपर्यंत घेऊन यायचं आहे. ठीक आहे, किंवा अशा प्रकारे तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे दिसतं आहे. सिम्पली 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि ह्याला सिम्पली अशा प्रकारे खाली ओढून घ्या. ठीक आहे, हे अशा प्रकारे खालीपर्यंत सेट करा. नंतर साईडला क्लिक करून बॅक या आणि हे जे आपली वरची आता आपण जो ॲड केलेली PNG आहे सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं शेलवा आणि खालच्या आपल्या PNGला ॲड केलं त्या PNGच्या खाली ह्याला सेट करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथून यायचं बॅक. ठीक आहे, आणि जो आपला शेक इफेक्ट आहे तो तुम्हाला ते ओपन करून घ्यायचा आणि जो आपला इथं वरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्यायचं आणि 9.13 सेकंदापाशी आपली जेवढे आपण आता इथं फोटो लावले होते वरचे कट केलेले त्या सर्व फोटोवरती इफेक्टवरती क्लिक करायचं. 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा. ठीक आहे, फोटोवरती क्लिक, इफेक्टवरती क्लिक, 3 डॉट, इफेक्ट, पेस्ट. तर इथून वरच्या सगळ्या फोटोवरती हा इफेक्ट तुम्ही लास्टपर्यंत पेस्ट करून घ्या. मी सुद्धा करून घेतो. ठीक आहे, हां.
तर लास्टपर्यंत आपल्या सर्व फोटोवरती इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचा PNG वगैरे लावू शकता, नसेल तर काही नका लावू, काही विषय नाही. आता सिम्पली काय करायचं, आपल्या व्हिडिओला काय करायचं, एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्टवरती बटनवरती क्लिक करायचं आणि तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही 1080 किंवा 720 तुमच्या हिशोबानुसार करू शकता. कोड एक नंबरचा ठेवायचा, फक्त प्रिंटेड फुल क्वालिटी फुल, आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची. व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर सेव्हचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करताना काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. आणि बाकी विषय गंभीरच, ठीक आहे. तर जाता एक सबस्क्राईब, एक लाईक, एक कमेंट करू वाटले करा, नसेल तर काही विषय नाही, पण करावं लागतं, ठीक आहे, आपल्या माणसासाठी. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय. सबस्क्राईब करा तेवढं.